इथे या. हा हा कशाला अगं? थँक्यू. उद्यापासून एकही सुट्टी घ्यायची नाही. रोजच्या रोज ऑफिसला यायचं. नाही पण ही सुट्टी मंजूर केली आहे ना. फाडून. अरे अगं झुंबर फाडून काय टाक. काय नाही. तुम्ही आजपासून कधीच घरी थांबायचं नाही. अगं पण- रोज ऑफिसला यायचं. या माणसाची काय अवस्था आहे. तुम्ही रोज ऑफिसला ताई, यायचं. ऐक ताई ताई पण मला कळत नाहीये तू तेच माझ्या मागे असतेस नाही. हा, आणि सुट्टी घे सुट्टी घे. मी आता सांगतेय ना, तुम्ही रोज ऑफिसला यायचं म्हणजे यायचं. रविवारी सुद्धा घरी दिसलात तर माझी चप्पल तुमचं घाल. नाही नाही ताई अगं पण रविवारी तर सुट्टी असते ना. तुम्ही यायचं म्हणजे यायचं. मग मग मी यायला तयारच असतो. मी काय कमी केलं हा का माणूस ऑफिस? तुम्हाला मोठा भाऊ समजतो. तुम्ही कशी लाज नाही वाटत का हो तुम्हाला? सर तुम्ही बस बस ओके थँक्यू ओके येस तुम्हाला सुट्टी मागताना लाज नाही वाटत का हो? नाही मला ऑलवेज आहे. माणूस काय समजतो तुम्हाला? मोठा भाऊ समजतो. मोठा भाऊ नाही फक्त अलेक्झांडर आहात तुम्ही माझ्या कोण आहात तुम्ही? हो, मी अलेक्झांडर आहे ऑफिसचा. येस. आणि सर सेनापती आहेत माझ्या. सेनापती कोण आहे? हो मी आहे. मी ऑफिस आहे सर. आहे सर. ऑलवेज मान्य करतो. या ऑफिसचा जेम्स बॉन्ड कोण आहे? मी आहे मी काय आहे मी आहे. काय काय म्हणजे हाय 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 सुट्टी दे चल. हा मस्त. बॉस सुट्टी द्यायची. उद्यापासून 3 दिवस मला सुट्टी हवी आहे. माझ्या मेवणा आहे त्याच्या मुलाचं बोरनाण आहे. मला सुट्टी इकडे बघ शानपणा नाही करायचं. बर मी सांगतोय सुट्टी द्यायची. सुट्टी नहीं देगा तो मेरे को बुरा नहीं होगा. तड़ पाए का मस्कत में जाएगा. येस चौगुले काय प्रॉब्लेम काय? मी फाईल शोधतोय खाली काय बडबड चालली आहे? नाही सर गुड डे सर. गुड डे. हे कधी गेले आहात? गॉड 3 दिवस फक्त सुट्टी हवी आहे तरी हिम्मत होत नाही यार. चौगुले काय चाललंय यार. हा झुंबर. हॅलो. हो, बोल. मिळाली सुट्टी मिळाली? नाही अजून नाही मिळाली ऍक्च्युली. मिळेल पण संध्याकाळपर्यंत मिळेल. येस. वाटलंच मला. वाटलंच होतं मला. वाटलं होतं मला. तू कशाला आलीस? तू इकडे ये. तू कशाला आलीस ऑफिस कशाला आले म्हणजे माझा नवरा किती किती पेदरट आहे ना ते बघायला आले मी. अगं, ऑफिसमध्ये- मला माहित होतं आजही सुट्टी मागताना माझा नवरा कच खाणार म्हणून आले मी. हळू. शटाप. ओके shut up. आता मी जाणार केबिन मध्ये आणि मी सुट्टी मागणार. नाही, तुमचा नाही. बॉस कोण मोठा लागून गेला मी बघणार. नाही असं Shut up, shut up. ऐक एक पण झुंबर शब्द हा बोलायचा आवाज नाही. कमी कर. मुळात आवाज कमी कर जरा. इकडे दिसतं डायरेक्ट दिसतंय तिथून. ऐक डायरेक्ट जाऊ नकोस. शांत हो. अहो. असं नको करूस नको. असं करता तुम्ही. एक दोन- एक सुट्टी पाहिजे ना. एक सुट्टी. 2 तास. आता परवा जॉईन झालेला तो विराज जगताप तुमच्या कंपनीच्या चेअरमॅनच्या खांद्यावर हात टाकून क्या रे कैसा आहे गोस्वामी असा फिरतो ना तो. ते परवा त्याने पार्टीत जरासं थोडंसं घेतलं म्हणून त्याची तुम्ही हिंमत सांगितलं ना झाली. मला. हो, बरोबर मी सांगतो ना हो म्हणून. एक सुट्टी नाही मागू 2 तास दे मला. फक्त 2 तास दे. मी सुट्टी देतो. 2 तास मला दे नाही. प्लीज झुंबर. आता मी आतमध्ये जाणार. मेरी झुंबर. ए! ओके. आता मी आतमध्ये जाणार. तुम्ही बाहेर थांबायचं. नाही ग असं नाही ग. आतमध्ये आलात तर मग तुम्ही आत मग मी आधीच सांगते मग झुंबर बॉस बाहेर थांबायचं. मी मागणार मग सुट्टी. मग कशी सुट्टी देत ना मी बघते मग. बॉस आहेत रिलॅक्स एकदम. झुंबर हॅलो. अरे क्या दिनेश भाई क्या पेस्ट कंट्रोल किया मेरे को बताओ. काय करते आत? हे दिनेश भाई नाहीये. मी हे चौगुलंक बॉंका. अरे मिसेस चौगुले. चौगुले बायको चौगुल्यांची. मी- आपण पार्टीमध्ये भेटलो होतो ना. भेटलो होतो. नमस्कार. हाय, हॅलो नमस्कार. हाय, नमस्कार. बसा प्लीज. एक मिनिट. मी इथे बसायला आलेलं नाहीये. बसायला माझ्या घरात खुर्ची आहे. हो ए नाव काय? माझं नाव काय? पृथ्वी प्रताप. प्रताप असेल नाही तर प्रकाश असेल. आउट चाले आउट. ओके मी माझ्या नवऱ्याला सुट्टी का देत नाही? देतो कधी देतो कधी देतो? माझा नवरा तुमच्या ऑफिस मध्ये गेली 5 वर्ष राबतोय की नाही. मग त्याने एकही सुट्टी का
घेतली का नाही? आय ऍडमिट नाही घेतली त्यांनी, सुट्टी नाही घेतली. घेतली नाही कारण तुम्ही दिली नाही त्यांना सुट्टी. चले भाग चल. तुम्ही त्यांना सुट्टी दिली नाही का? नाही मी का दिली नाही? मी माझा नवरा माणूस नाही, माझा नवरा यंत्र आहे का हो? ऑफिस सोडून त्यांना पर्सनल आयुष्य नाही का? चौगुलेंना पर्सनल लाईफ आहे. आहे. आय मीन त्यांनी कधी सांगितलं नाही म्हणून. सांगितलं कशाला पाहिजे? माणूस आहे म्हणजे आहे ना त्यांना पर्सनल आयुष्य. राईट मिसेस चौगुले. तुमच्यामुळे लग्नाचा एकही वाढदिवस आम्ही साजरा नाही करू शकलो. हा माणूस नेहमी उशिरा येतो आणि मग आता काय बाबा, आता उशीर थकलो म्हणून घरीच थांबतो. मग काय कुकरला खिचडी लावतो आणि मग सेलिब्रेट करतो. नाही खिचडी खाता यार म्हणजे काय पौष्टिक- खिचडी पौष्टिक असते ना, तर दॅट इज अ व्हेरी. इथे शिट्टी ठेवीन आणि शेगडीवर बसवेन आणि दर 3 मिनिटाला असा आवाज काढायला लावेल. आय एम सॉरी. काढू? नाही एका शिट्टी सगळी वाफ बाहेर काढू. नाही नको चल भाग चल. नो 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 शांत व्हा ना प्लीज, शांत व्हा. तुम्ही सुट्टी देणार आहात की नाही? अशी मिसेस चौगुले अशी पटकन सुट्टी देता येत नाही. माझ्या भावाच्या मुलाचं बोरणं नाही. आज उद्या परवा चौगुलेना सुट्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. अशी नाही देता येत. तुम्ही सुट्टी देणार दिली. काम डाऊन. नाही फिरता? नो येस आय एम सो सॉरी. मी बॉस आहे पण तुम्ही मला तसं वागवत नाही आहात. बट नो प्रॉब्लेम. सुट्टी लवकर. दिली आहे बघा, 2 दिवसाची सुट्टी. सिग्नेचर त्यांनी ऍप्लिकेशन दिलं होतं, माझ्याकडनं राहून गेलं. हे बघा सुट्टी. आरामात. थँक्यू. येस वेलकम. या हे घ्या, मिळाली. सुट्टी मिळाली? अगं काय झुंबर, अगं काय काय जादू काय केलीस तू? अशी मागायची असते सुट्टी. कळलं ना? पेदळ असं नाही करायचं. बरोबर आहे, पण मी इतके दिवस प्रयत्न करतोय पण तू एका क्षणात तू सुट्टी. क्या बात आहे यार. हा हा काय काय बोलले सर? चांगले आहेत ना मनाने? हा चांगले आहेत. हा. ऍक्च्युली मी खूप आवाज चढवून बोलले हो. असं नाही करायला पाहिजे सर. चांगलं 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 सुट्टी व्यक्ती. देत नाही म्हणजे काय हो? बरं माणूस म्हणून चांगले आहेत ना ते. माझे त्यांचे वेगळे रिलेशन्स आहेत. बरं एवढी सुट्टी त्यांनी मोठ्या मनाने दिलेली. थँक्स तरी म्हटलंस का? बरोबर दे आता. थँक्यू कुठे? आता उशीर होईल. नाही चला नाही तुम्ही आता. असं नाही. थँक्यू म्हणायचं नाही. आपलं कर्तव्य आहे की नाही? मी थँक्यू थांबा आता. एका मिनिटात थँक्यू. आता मी मागितली ना सुट्टी. मी थँक्यू. काय तुम्ही मी येतो ना. मला असा आवाज चढवता येत मी फक्त मागे उभा नाही. राहतो. तुम्ही थांबा, मी बोलते. हरकत नाही. हॅलो सर. अरे दिनेश भाई, तुम्हारे वजह से वो चौगुलों का बांको. नाही मी चुगल का ये है मैं. आय एम सो सॉरी. मी काय होतंय दिनेश भाईंचा आणि तुमचा हेअरकट सेम असल्यामुळे मला कळत नाहीये. सुट्टी मी नाही दिली आहे का? मी सुट्टी देतो. मी आणखीन 3 दिवसांची देऊ का? नाही मी नियम बदलतो हवं तर. नाही, नाही, त्यांनी सर. कधी येऊ देत कधी जाऊ देत. तुम्ही आरामात. नाही ऍक्च्युली तुम्ही सुट्टी बरोबर दिली. तेच सुट्टी दिलीत ना 3 दिवसाची. हा. म्हणून मी थँक्यू बोलायला आले. थँक्यू. सॉरी. थँक्यू मच. प्लीज हॅव अ सीट. प्लीज बसा नाही प्लीज. सर मी उभी. बरं आय नो तुमच्याकडे चेअर आहे पण तुम्ही Sorry, जर sir, मी बसलात. खूप बोलले. नाही प्लीज बसा ना. प्लीज बसा. नाही सर हॅव अ सीट. उभे मी बसले. काही प्रॉब्लेम नाही. कम ऑन. इट्स ओके. कॉफी घेणार तुम्ही? नाही ठीक आहे मी छान कॉफी बनवतो. नाही ऍक्च्युली सर असं नका आवाज करू. सॉरी. नाही उलट तुम्ही आवाज चढवलात तर जरा बरंही वाटलं. सॉरी सर. आयुष्यात भक्कम साथ देणारी बायको असती ना, चला मी जग जिंकलं असतं. म्हणजे सर मला मस्त वाटलं. चौगुले इज अ लकी मॅन. इज अ लकी चॅप. काय त्यांनी सुट्टी मिळावी म्हणून काय आवाज चढवलात यार तुम्ही. सर म्हणजे जरा जास्त. नाही उलट मस्त वाटलं मला. काय जरब आहे तुमच्या आवाजात. सॉरी. आवाजाला बेस आहे ना तुमच्या. तर मला असं वाटलं कोणीतरी पाहिजे आयुष्यात असं यार आपल्याला ओरडणार आहे. सॉरी सॉरी. असं करणार मला बरं वाटलं. माझी बायको जर काय होतंय सर मला काही सॉरी माझा आवाज जास्त. दॅट्स फाईन. मी कुठे माझं रडगाणं गातोय तुमच्या समोर. तुम्ही जा तुमच्या भावाच्या मुलाला बोरवेल खाण्याची आहे. तुम्ही जा. नाही बोरवेल नाही सर. हे बोरवेल नाही. हे नाही भावाच्या मुलाचं हे बोरवेल बोरणार Oh, right, त्यामुळे that, पण ते उद्या आहे सर. आज मी थांबू शकते, That's सर. fine. बोला ना सर. काय सांगत होतं मला कळत नाही सर. माझा आवाज काय झालं सर? सांगा ना सर. बायकोचं काही सांग. काय होतंय सर? काय होतंय सर? काही नाही. तुम्ही ओरडलात ना माझ्यावर तर मला असं वाटलं मला की माझी बायको का नाही एवढी नॉर्मल. माझी बायको
काय सॉरी आय एम सो सॉरी No, it's okay. ताई ताई आय एम सो हो सॉरी मी ताई का म्हणतोय मी ताई बोलू शकता सर मला ताई मी ताई सर ओके बोलू शकता तुम्ही बोला ना मला काय काही नाही काही नाही खरंच काही नाही सांगा ना सर खरंच काही नाही सांगा ना ताई. खरंच काय तुम्ही सांगा ना सर तुम्ही मला ताई बोललात सांग ना भावड्या सॉरी मला ताई बोललात नो सर नो इट्स ओके खरंच काही नाही का ताई सांगा जरा वाईट वाटलं मला नाही काही नाही सर सांगा ना माझी बायको नाही आहे ना कशी नॉर्मल म्हणजे काय हो त्रास आहे ग आयुष्यात ताई त्रास आहे कसला माझी बायको मला खूप त्रास देते ग ताई म्हणजे काय करतेस इथे इथे हे तुम्ही भिंतीला का मारताय नाही असं हात ठेवायला गेलं होतं तर हे झालं ताई माझी बायको नॉर्मल नाही आहे ग त्रास देत असते मला ती म्हणजे काय करते काल मी घरी गेलो ना रात्री हा तर तिने रजनीकांतचा जेलर पिक्चर बघितला होता तर ती जेलर झाली होती आणि मी खुनी झालो होतो पहाटे 4 पर्यंत ती खुनाचा तपास घेत होती शेवटी कंटाळून पहाटे 4 वाजता मी गुन्हा कबूल केला मग तिने मला फाशीची शिक्षा दिली मग ती झोपली म्हणजे काय केलं सर नाही म्हणजे एक आंघोळीचा पंच असतो ना आपला तसा गळ्याभोवती गुंडाळला असा लावला मग मी असं केलं मग तिला वाटलं मी मेलो मग ती झोपली बापरे विअर्ड वागते व्हायलेंट वागते हे विचित्रच आहे खूप सर पण अॅन्युअल डेला केवढं छान होता त्या डान्स पण केवढा छान केला होता छान नाचल्या होत्या त्या नाचे मयुरी पिक्चर बघितला होता तेव्हा त्यामुळे तशी नाचत होती जो पिक्चर बघते ना मग काल रजनीकांतचा जेलर बघितला म्हणून जेलर नाचे मयुरी बघितला तर नाचली तेव्हा नाचे मोहिनी झाला होता म्हणून त्या नाचत होत्या अरे खूप विचित्र आहे आय नो रोज हे डील करावं लागतं ताई तुला काय सांगू का हास्य जत्रेचे वार कसे बदलत असतात तसे तिचे मूड बदलतात सोमवार मंगळवार नाही रविवार मग सोमवार मंगळवार खूप करते का ताई खूप करते मला जगावं नाही वाटत ग तिच्यामुळे भीती वाटत असते कधी कधी रात्रीची ना लहान मुलगी होती आणि अशी बाहुली घेऊन एकटी रडत बसते झोपतच नाही ग ताई मग काय करता सर तुम्ही मग तिला शिवली परबची लहान मुलगी दाखवते मग घाबरते तिला असं सतत भीती वाटत राहते कोणीतरी असं करून बोलेल तिच्याशी भीती वाटते तिला खूप मग ती घाबरते खूप त्रास देते ग ताई मागच्या महिन्यात तर तिने बावरची पिक्चर बघितला होता ग शेफ झाली होती दिवसभर रात्रभर मला लाडू वळायला लावले 1,500 लाडू वळले ग मी एवढे लाडू वळले दुसऱ्या दिवशी गल्लीतल्या मॅच मध्ये लेग स्पिनर म्हणून खेळलो ग चल हातातून वस्तू पडली ना टर्न व्हायची हातातून वस्तू पडली टर्न व्हायची अख्खी गल्ली चिडवत होती ए कचरा ई गेंद डाल अख्खी गल्ली चिडवत होती ई कचरा ई गेंद डाल त्रास होतो का ताई केवढं विचित्र आहे सर म्युझिकल आहे खूप विम्सिकल आहे याच्यावर काही हे औषध उपचार काही नाही सर नाही औषध नाही येत आई याच्यावर काही हे आहे ना आजार आहे ना वेगळा औषध नाही येत आई काय आजार आहे सर नेमका हा वेगळा आजार आहे ना ताई काहीतरी नाव असेल ना कॅरेक्टर चेंज या हा वेगळा आजार आहे कॅरेक्टर चेंज या जो सिनेमा बघते ना त्यातलं एखादं पात्र निवडते आणि दिवसभर त्याच्याच औरामध्ये राहते ग मग वेगळं काहीच नाही बरंच लागले तर म्हणून द्यायला हवं. काय नसेल तशीच वागत असते का ताई सारखी तशीच वागत असते मागच्या महिन्यात तुला सांगतो तिने बॉर्डर बघितला का सनी देओलचा ती सनी देओल झाली होती आणि मला तोफ म्हणून खांद्यावर फिरवत होती दिवसभर 2दा-3दा तर म्हटली पण हेलिकॉप्टर पाडू मला भीती वाटली ताई मी खूप थकलो मी खूप दमलो तिला म्हटलं बास कर ग बाई बास कर मला नाही व्हायची तुझी तोफ मला झोपू दे ग मग तिने मला झोपवलं आणि झोपताना म्हणाली उद्या मी गदर बघणार आहे मी सनी देओल तू हँडपंप ताई तू मला सांग ज्या माणसाला उद्या सकाळी उपटलं जाणार आहे तो झोपेल का सांगत आहे
नाही झोपलो ग मला खूप होतंय? मला भीती वाटली ग काय ताई. होतंय? मला भीती वाटली मला भीती वाटली सर, तुम्ही रडू नका मला. एवढा सगळा ताप मनस्ताप मानसिक छळ सहन करून मग मी इथे ऑफिसला येतो ग अय्या, आणि इथे देवाने ना एक माणूस ठेवलाय माझ्यासाठी देव माणूस कोण सर? देवदूतच आहे का समीर चौगुले हो हो तुझा नवरा ताई तुझा नवरा मी इथे आलो ना की माझी सगळी कामं तो करतो फक्त तो करतो बाकी कुणी करत नाही त्याला सगळं माहिती ऑफिसमधलं कुठली फाईल कोणाची आहे कोणाशी काय डील केलेलं आहे तो एकटा माणूस माझं सगळं काम करत असतो कधीच सुट्टी घेत नाही मला म्हणतो तुम्ही जा तुमच्या बायकोची काळजी घ्या मी ऑफिस बघेन तो ना खरं तर माझ्या ऑफिसचा अलेक्झांडर आहे सगळी युद्ध जिंकतो सरसेनापती आहे माझ्या ऑफिसचा युद्धात अग्रेसर असतो ग तोच सगळं करून देतो व्यवस्थित सर, तुम्ही रडू नका सर. नाही का ते खूप वाईट होत आहे का माझ्यासोबत मी तुला सांगू नाही शकत आहे मागच्या आठवड्यात 3 Idiot मधली आमिर खान झाली होती हा मग चांगला रोल होता ना सर? नाही तिचा चांगला होता मला प्रेग्नेंट मोना सिंग केलं होतं ती बॅटरी आणायला गेली ना कारची तेव्हा मी पळून आलो नाही तर निसर्गाला आव्हान होतं ग अय्यो, सर. सर, हे कायच्या काय म्हणजे डेंजरच आहे सर. सर तुम्ही बसा सर तुम्ही वा 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 तुम्हाला लग्नाच्या वेळी माहित नव्हतं का हे सर? लग्नाच्या वेळी हा लग्नाच्या वेळी मला त्यांनी हे केलं होतं हे लग्न काय झालं काय नाही सर ते हे लग्नाच्या वेळी सूरज बडजात्याचे पिक्चर दाखवले होते तिच्या वडिलांनी सासरा माझा विलन निघाला ताई म्हणजे सगळे सूरज बडजात्याचे पिक्चर दाखवले मग छान छान संस्कारी गुणी वागली ना फसलो ताई तुझा दादा फसला का ताई उद्या तिलाच दवाखान्यात घेऊन जायचं होतं पण आता सर नाही नेता येणार ना का सर? नाही काय ते काय ना या ऑफिसमध्ये बाकीचे एम्प्लॉईज फक्त नावाला काम करतात एकटा माझा वाघ समीर चौगुले फक्त काम करत असतो या ऑफिससाठी एकतर तो किंवा मी आता उद्या समीर चौगुलेच सुट्टीवर आहेत तर मलाच काम करावं लागणार ना ठीक आहे पण काय माझी बायको थोडीशी वेडी आहे अजून जास्त वेडी होईल नाही सर असं नाही हरकत नाही परत कधीतरी कुठल्या तरी नाही सर असं वेगळ्या- कसं? नाही हे खूप गंभीर आहे. नाही मी सांगते ताई त्यांना ताई या- नाही अगं तुझं जास्त महत्वाचं आहे ताई नाही तुझ्या भावाच्या मुलाला बोर्डिंग स्कूलला टाकायचं आहे नाही बोर्डिंग स्कूलला नाही बोरणार नाही बाबाच्या मुलाचं ते पण महत्वाचं काय आहे. एवढं महत्वाचं नाही सर हे केवढं गंभीर आहे तुम्ही 1 मिनिट थांबा हे खूप गंभीर आहे अरे नाही ताई. समीर, इथे या. हा इथे या. कशाला अगं थँक्यू उद्यापासून एकही सुट्टी घ्यायची नाही रोजच्या रोज ऑफिसला यायचं नाही पण ही सुट्टी मंजूर केली आहे ना सर अगं झुंबर फाडून काय टाकली. काय नाही तुम्ही आजपासून कधीच घरी थांबायचं नाही अगं पण- रोज ऑफिसला यायचं या माणसाची काय अवस्था आहे तुम्ही रोज ऑफिसला ताई यायचं ऐक ताई पण मला कळत नाहीये तू तेच माझ्या मागे असतेस नाही हा, आणि सुट्टी घे मी आता सांगतेय ना तुम्ही रोज ऑफिसला यायचं म्हणजे यायचं रविवारी सुद्धा घरी दिसलात ना माझी चप्पल तुमचा घाल नाही ताई अगं पण रविवारी तर सुट्टी असते ना तुम्ही यायचं म्हणजे यायचं मग मी यायला तयारच असतो मी काय कमी केलं हा का माणूस ऑफिस तुम्हाला मोठा भाऊ समजतो तुम्ही कशी लाज नाही वाटत का हो तुम्हाला सर तुम्ही बस ओके थँक्यू ओके येस तुम्हाला सुट्टी मागताना लाज नाही वाटत का हो नाही मला ऑलवेज आहे माणूस काय समजतो तुम्हाला मोठा भाऊ समजतो मोठा भाऊ नाही फक्त अलेक्झांडर आहात तुम्ही माझ्या कोण आहात तुम्ही हो मी अलेक्झांडर आहे ऑफिसचा येस आणि सरसेनापती आहेत माझ्या सेनापती कोण आहे हो मी आहे मी ऑफिस आहे सर आहे सर ऑलवेज मान्य करतो या ते. ऑफिसचा जेम्स बॉन्ड कोण आहे मी आहे मी ढिशक्या आहे मी आहे जेम्स बॉन्ड या ऑफिसचा मजबूत पाया कोण आहे मजबूत पाया मी आहे दुसरा कोण आहे ऑफिसला लढाईला जाणारा सगळ्यात मोठा माणूस कोण आहे अरे लढायला मयरा उसमें क्या है रे लढायला मयला मोठा माणूस हा, झेंडा कोण काढणार पुढे जाऊन अरे झेंडा मैं काढेगा ना झेंडा त्या ऑफिसचा चेअरमॅन कोण होणार आहे अरे हे काय चेअरमॅन कोण होणार आहे मैं ऑफिस का चेयरमैन हो रहा मैं चढ़ी ऑफिस का चेयरमैन हो गया रे त्यानंतर कोण सांभाळणार अरे मैं संभालेगा रे तू जब मैं तेरे बाद में मैं संभालेगा मैं कौन है करना आराम उसमें क्या है यार मैं अरे सबके सामने जाकर मैं ऑफिस का काम करेगा रे अलेक्झांडर कोण आहे अरे मैं अलेक्झांडर नाव्याचा बोटीचा नौका कोण आहे अरे मैं लोटका नौकार कोण बोटवाला उडणार आहे मैं अरे बोटवा लोकल है लोकाट मग आहे का झेंडा कोण काढणार कुछ मैं अरे